दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत पोहोचणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. ओल्या दुष्काळाचे निकष लावणार असल्याचंही केलं स्पष्ट. संकटांनी घेरलेल्या धाराशिवमधल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. धाराशिवमध्ये कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती. कर्ज वसुलीबाबत नव्या नोटिसा देऊ नका. एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. आझाद मैदानातल्या चिखलामुळे शिंदेंचा दसरा मेळावा आता नेस्को सेंटरमध्ये. पूरग्रस्त भागामधल्या कार्यकर्त्यांना मुंबईमध्ये न येण्याचे आवाहन. पूरग्रस्तांसाठी मदतीच्या किटमध्ये 26 वस्तू. ठाकरे बंधू एकत्र, दसऱ्याला वैचारिक आदान प्रदान होण्याची शक्यता. संजय राऊतांचं भाकीत. तर तशी माहिती किंवा आदेश नाही, मनसेचं स्पष्टीकरण. अहिल्यानगरमधील ओवेसींची सभा लांबणीवर. सभा होऊ नये यासाठीच कालचा राडा. इम्तियाज जलील यांचा आरोप. 9 तारखेला सभा होण्याची शक्यता. ऐन दिवाळीमध्ये सर्वसामान्यांना महागाईचा फटका. एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू असणार. गुंतवणूकदारांचे आर्थिक भवितव्य अंधारामध्ये टाकणाऱ्या TWJ कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ. चिपळूणमधील मुख्य कार्यालयाची आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासणी. तर भाडं थकवल्यानं कार्यालय सोसायटीच्या ताब्यात. ऐन सणासुदीच्या काळामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा 1500 रुपयांची वाढ. प्रतितोळा 1,20,000वर. तर चांदी प्रति किलो 1.5 लाखांवर. बलुचिस्तानमध्ये निमलष्करी जवानांवरती आत्मघाती हल्ला. 10 जणांचा मृत्यू, 33 जण गंभीर जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.